नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अंजीर मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठीचं साहित्य बघूया. हे 5 अंजीर घेतलेले आहेत, 1 वाटी साखर घेतलेले आहे, 1 वाटी गहू पीठ घेतलेले आहे, कणिक आपण म्हणतो ते गहू पीठ, पाव किलो खवा घेतलेला आहे आणि ही मोदकचा साचा घेतलेला आहे. मोदक पट्टी, हे असा पट्टीचा साचा एकदम 5 मोदक होतात असा मिळतो बाजारात, तो घेतलेला आहे. आता हे अंजीरचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. अंजीर मिक्सरमधून वाटून घेतले, बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून अंजीर. कढई तापवून घेतलेली आहे आपण, गरम झालेली आहे कढई चांगली. त्याच्यात ही कणिक आहे, ते मी पहिला कणिक कोरडीच भाजून घेणार आहे. एक लालसर होईपर्यंत अशी छान भाजून घ्यायचे. कणिक भाजून झालेली आहे. मी गॅस बंद करते. गहू पीठ म्हणूया आपण. एकदम कलर पण चेंज झाला आहे बघा आणि घरभर एकदम छान असा सुवास दरवळत आहे. एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. ही कढई ट्रायफ्लायची, ती गॅस बंद केल्यानंतर सुद्धा गरम असते, म्हणून आपण 1-2 मिनटं परत हलवत राहायचं. असंच ह्या कढईत सोडलं तर करपण्याची शक्यता असते. कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता हा खवा आहे, तो पहिला मी खवा भाजायला टाकते. खवा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित पहिला. खवा भाजून झालेला आहे. खवा पटकन लागतो, खूप वेळ भाजायचा नाही. मग साखर टाकायची. साखर चांगली विरघळली की मग आपण अंजीर टाकायचे. आता साखर विरघळून झालेली आहे. साखर विरघळली की हे अंजीर टाकायचे बारीक केलेले. हे सगळं बारीक गॅसवर करत राहायचं, मोठा गॅस करायचा नाही अजिबात, कारण ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. कढईला लागून कलर काळपट येईल मग, म्हणून गॅस बारीक करूनच सगळं करायचं. अंजीर घालून पण 1-2 मिनटं हलवायचं, म्हणजे अंजीरचा फ्लेवर व्यवस्थित सगळीकडं, हे मिश्रण पातळ आहे तोपर्यंतच पसरून व्यवस्थित सगळ्या ह्याला लागतो. किंवा वाटताना जर अंजीरच्या कुठं गाठी हे झालेल्या असतील तर ह्या सगळ्या फुटतात. आपण जर कणिक घातली तर हे असंच असं राहील, म्हणून आपण हे मिश्रण थोडं अंजीर घालून थोडा वेळ हलवायचं, 1-2 मिनिट. विकतचे मोदक आणण्यापेक्षा गणपतीला आपण घरी केलेल्या मोदकाचा आनंद काही वेगळाच असतो. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा अंजीर मोदक कसे झाले ते. आता आपण गहू पीठ घालणार आहोत. गॅस एकदम बारीकच आहे. छान मिक्स करून घ्यायचं सगळं. पीठ भरपूर भाजलेलंच आहे, त्यामुळे नंतर काय भाजत बसायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. आता हे अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. पीठ घातल्यानंतर लगेचच 1 मिनिटभर व्यवस्थित सगळं मिश्रण हलवायचं आणि सगळं मिक्स झालं असं वाटलं की गॅस बंद करून टाकायचा. आणि आता गार झाल्यानंतर आपण साच्यात मोदक करणार आहोत. हा साचा आहे असा पट्टीचा, हे असं मिळतं बाहेर. ह्याला मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे, बोट. तुपाचं बोट प्रत्येक ह्याच्यामध्ये असं लावून घेतले दोन्ही बाजूला. सगळे हातावर एवढा असा गोळा घेतलेला आहे आणि थोडासा असा गोळा करून मी
ह्याच्यामध्ये ठेवते. हे असे गोळे ठेवून घेतलेले आहेत आणि हे दाबायचं. परत इथून खालून व्यवस्थित जरासं दाबून एक्स्ट्राचं जर वाटत असेल तर इथून काढून टाकायचं. किती सुंदर असे मोदक तयार झालेत बघा. असे आपण सगळे मोदक करून घ्यायचे आहेत. सगळे मोदक करून झाले की मग दाखवते आता. साधारण असे अर्धा किलो मोदक तयार झालेले आहेत. 72 मोदक झालेत. 72. किती छान आकार वगैरे सगळं झालेलं आहे. प्लेटचं वजन आपण वजा केलेलं आहे त्यातलं. तरी मार्केटमध्ये 600-700 रुपये, 600ला आपले साधे मोदक असे आहेत 600 रुपये किलो. अंजीर मोदक म्हटलं की 700 रुपये वगैरे तरी असतील. तर आपल्याला खर्च आला आहे साधारण 130 ते 40 रुपये खर्च आला आहे आणि अर्धा किलो मोदक तयार झालेत. तर तुम्ही पण करून बघा आणि मला कळवा. अजून एक आयडिया तुम्हाला, गोळे एकसारखे व्हावेत म्हणून मी ह्या चमच्यामध्ये खवा दाबून दाबून घेतला होता आणि मग त्याच्यात ठेवलं. पटपट झाले मोदक पटापट. एक गोळा मापाचा करून घ्यायचा. त्या ह्याचं तुमच्याकडं काहीतरी चमचा असं काहीतरी असेल तर त्याच्यात एकसारखे एका मापाचे सगळे गोळे होतात बरोबर. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.